हे नेल्स आहेत ना इवू कट करायला पाहिजे. कट करताना ना थोडासा मिस्टेकली ना थोडासा तिला इकडे जास्त कट झाला तर थोडंसं रक्तावर आलेलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजल्यात 11:30 आणि आज आपण उठलोय उशिरा. इवूचं सगळं करून झालंय, दूध वगैरे पिऊन पण झालंय आणि इवूची आम्ही जागा पण चेंज केली. आमच्यासोबत झोपवतोय, हे बघा. इवू किती फ्रेश उठलाय बघा. मगाचपासून मी पण इकडे झोपलेलो आणि इवू इकडे बाजूलाच होता, तर माझं लक्ष होतं इवूवर. मगापासून ती उठली आहे. मम्मा तिकडे किचनमध्ये आपल्या जेवणाची तयारी करते. तू इकडे माझ्यासोबत बाजूलाच झोपले होता. तर आता इवूला परत आणून इकडे ठेवलं आहे बघा बेडवर. इवूची परत जागा जी तिची रोजची असते तिकडे आणून ठेवलं आहे. आता इवूला जरा घेतो, जरा ऊन वगैरे दाखवतो. बाल्कनीमध्ये आज पण खूप आवाज आहे, तर बाल्कनीमध्ये जाऊन शूट नाही करणार, पण तिला ऊन वगैरे दाखवायला जरा घेऊन जातो. तर आता इवूला घेतलं इकडे. तर इकडे बघा कशी बघते आता. इकडे मम्मा लागली आज जेवणाच्या तयारीसाठी. आता ठेवलंय इवूला इकडे. जरा वेळ आपण देऊया तिला खेळायला. एवढी झोप आली आहे तिला आणि मी तिला झोपवायला ट्राय करतोय, पण नाही झोपत. तिला मम्माच पाहिजे. हो, मम्मा आली. तर इवू खूप चिडचिड करत होती, तर मम्माने इवूला झोपवलंय आणि आता वाजल्यात 12:15 आणि आता मम्मा परत आली आहे जेवणाच्या कामासाठी. तर आता आपण मम्माला जरा हेल्प वगैरे करूया जोपर्यंत इवा उठत नाही तोपर्यंत. मस्त आता मी फ्रेश झालेलो आणि मम्मा इकडे थोडंसं काम करत होती. आणि मम्मा या रूममध्ये जर क्लिनिंग करायला आली तेव्हा आम्ही बघतोय, तर हे बघा कशा उठलाय बघा इवू. हाय इवू, हाय. तिला आता भूक पण लागली असेल, तर आपण आता तिला जरा असं ओपन करूया आणि तिला मम्मा थोडंसं काम करते ना, तर मम्माचं काम झाल्यावर मम्मा तिला फीडिंग पण करेल. मग एकदा इवूची काय फीडिंग वगैरे झाली तर मग आपण तिला घेऊया आंघोळीसाठी. इवूचे नेल्स बघा केवढे वाढले आहेत, एवढे की आता मी तिला इकडे असं पप्पी घ्यायला गेलो, एवढ्या जोरात मला नख मारलाय ना. तिला स्वतःला पण खूप सारे नख लागले. इकडे कानाच्या इकडे पण लागले. आता तिला तुझे नेल्स नाही ट्रिम करायला पाहिजे. इवू तुझे नेल्स ट्रिम करायला पाहिजे, कट करायला पाहिजे. डॅडाला पण लागलाय आणि तुला पण लागतायत. हो, तुझे नेल्स, हे नेल्स आहेत ना इवू, कट करायला पाहिजे. करून देशील मला कट? कट करू आता? नेल्स कट करू इवू? तिची मम्मा आता थोड्या वेळाने तिला फीडिंग करेल ना, तेव्हा आपण कट करायला ट्राय करूया. कट म्हणजे ट्रिम करायला. आता ती अशी तर करून देत नाही. तुम्ही बघितलं असेल ना, एकदा मी करत होतो, पण ती करून देत नाही. तर ती फीडिंग करत असेल तेव्हा कट करेन मी तिचे नेल्स. आता बघा कशी फ्रेश आहे, मस्त. आता तिला भूक पण लागली आहे. थोडीशी तिची झोप असते या टायमाची, तर आता तिला मम्मा तिची फीड करेल, मग आपण घेऊया तिला आंघोळीसाठी. बघा आज आहे इवूचा शॅम्पू डे. इवूला आठवड्यातून आम्ही 2 वेळा शॅम्पू लावतो. म्हणजे आम्ही ॲक्च्युली डॉक्टरने आम्हाला सांगितलं लावायला की तुम्ही आठवड्यातून 2 दिवस लावू शकता. तर आम्ही इवूला 2 दिवस शॅम्पू लावतो असं. हे बघा. तर आता इवूची आंघोळीची तयारी चालू आहे. आता हे असं शॅम्पू लावून आम्ही तिला 10 मिनटं रेस्ट करतो. मग 10 मिनिटानंतर मग मम्मा तिला मालिश वगैरे करते आणि मग आंघोळ घालतो. शॅम्पू लावलं बाबू, शॅम्पू लावलं. हो, बर, गुंडा आहे माझा. हा काय आता इवूला ज्या शॅम्पू लावून ठेवलं इकडे आणि मम्मा तिच्यावर बोलते. आणि आपण तिचे नेल्स पण कट केलेत. हे बघा एवढे वाढलेले ना तिचे नेल्स. आपण आता सगळे कट केलेत, पण तिला कट करताना ना थोडासा मिस्टेकली ना थोडासा तिला इकडे जास्त कट झाला, तर थोडंसं रक्तावर आलेलं. थोडंसं रक्त पण आलेलं. मग मम्मानी मला थोडंसं बोलला पण की असं कापतात तसं कापतात. मग मी बोललो तिला की तू काप. बघा आता कशी इग्नोर करते.
मगाशी तिला लागलेलं तर अशी धावत आलेली माझ्याकडे. आणि आता बघा ते बघा आता मस्तपैकी केली मम्माने इवूची मालिश. आणि आता आपण घेतोय इवूला आंघोळीसाठी. आणि आता मस्त इवाची आंघोळ झालेली आहे. आणि आता इवाला मम्मा जरा फिडिंग करणार आहे. आणि बघू इवा झोपते का, कारण का ती आत्ताच उठलेली थोड्या वेळपूर्वी. तर बघूया आपण इवा झोपते का. पण फिडिंग झाल्याच्या नंतर आपण तिला स्वेडल करूया आणि मग ट्राय करूया झोपवायला. तर आता आम्ही इवूची पण जागा झोपायची चेंज केली, कारण का आम्ही या रूममध्ये पहिले इवूला झोपायचो. पण इथून ना पूर्ण ऊन येतं, दुपारचं पण ऊन येतं आणि हा रूम खूप गरम असतो, आपल्याला ही खिडकी उघडता येत नाही. तर म्हणून ना आम्ही इवूला पण ना आता इकडे झोपवतोय बघा. आणि आम्ही पण इकडेच झोपतो इवूसोबत. आता मम्माने घेतलं इवूला झोपवायला. तर आता हार्डली 2-5 मिनिटामध्ये इवू लगेच झोपून जाईल. आता इवा तर मस्त झोपली आहे. आणि आता वाजले आहेत 3:15 झाल्यात. आज आपल्याला थोडासा उशीर झाला आहे, कारण का आज आपणच उशिरा उठलेलो. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, कारण का मम्मा एकटा असतो तर मम्मा एकटा 2 काम नाही करू शकत. जेवण पण बनवायचं आणि इवूला पण सांभाळायचं. तर जिथपर्यंत मी उठत नाही तिथपर्यंत मम्माचं जेवण नेहमी पेंडिंग राहतं. तर आता मम्माने घेतलं जेवण. हे बघा मम्मा पण घेते तिच्यासाठी आणि माझ्यासाठी इथे प्लेट मम्माने रेडी केली आहे. तर चला आता आपण जेवण करून घेऊया, कारण हे इवा अजून अर्धा-1 तासात उठेल. तर मग आपण आपलं जेवण करूया, मग आपण पण थोड्या वेळ रेस्ट करूया जिथपर्यंत इवा झोपते, मग सोबत उठूया. चल. आणि आमचं जस्ट जेवण झालेलं आहे. आणि हे बघा सरप्राईज, इवो हार्डली 10-15 मिनटं झोपली आहे आणि उठली आहे. हे बघा मम्मा आली आहे. आता मम्मा इवूला फीडिंग करेल. काय माहिती आज का उठली आहे, तिला कदाचित तिचं पोट नसेल भरलं, या तर मग तिला झोपायचं नाही आहे. काय केलं मम्मा डॅडाला? आता इवाचं मस्त फिडिंग झालंय. मम्माने तिला फिडिंग वगैरे केलंय आणि मी तिला असं घेतलंय बर्थसाठी. हे बघा कशी बघते. फिडिंग करताना तिला सगळं काढलेलं पाहिजे. तिला टोपी पण नाही लागत, तिला ते स्वेडल पण नको असतं, तिला पूर्ण मोकळं पाहिजे असतं. नाहीतर ती मम्माकडे गेल्या फुल चिडचिड करते. म्हणून तिला फिडिंग करताना नेहमी पूर्ण ओपन करायला लागतं. किती हलते बघा. आणि आता वाजले आहेत 7:10. इकडे मम्मा पण उठली आहे. मम्मा इकडे तिला काम करत आहे. आणि इथे मी पण उठलो आहे. आणि इथे आपली इवू पण उठली आहे. आता तुम्हाला माहीत असेल आम्ही चेंज केली आहे जागा इकडे इवूची पण. हे बघा इवू हाय. आम्ही तिघं पण सोबतच उठलो आहे. आता मगाशीच मी इवूला इकडून ओपन करून गेलो, जरा फ्रेश वगैरे झालो. थोड्या वेळ तिला बाल्कनीमध्ये घेऊन जायला. काय मस्त हवा सुटली आहे, पडदा नुसता उडतोय आणि थंड पण वाटतं या रूममध्ये. कशी हात काढायला प्रयत्न करते बघा. इथपर्यंत काढलाय तिने हात, स्वतःहून काढलाय अजून. ते बघा अशीच काढते पूर्ण रात्रीमध्ये हात. आणि हे बघा स्वेडल ओपन केलं बघा. टोपी पण काढूया जरा आपण तिची. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस इवू. आता तिला भूक लागली असेल, आता तुझ्या मम्माला फीडिंग करून देऊया इवूला. आणि मग आपण इवूला इथं बाल्कनीमध्ये पण घेऊन जाऊया. हो, जो कोणी केलेली छान मस्तवाली तू केलेली. हो मला माहिती आहे तू उठलेला, मी बघत होतो तू आवाज देतो का. गपचूप इकडे तिकडे असं बघत होतास ना. इवू कसं वाटतंय? मस्त आहे ना, एकदम थंड थंड आहे, एकदम मस्त क्लायमेट आहे. हा थंड आहे पण एवढा पण नाही आहे ना, वेरेबल. आज रात्री थोडा अजून थंड होत जाईल. आता इवूचा मस्त असं फीडिंग झालं. ही बघा काय करते बघा, घुसते आतमध्ये. तर आता इवूने बर्फ वगैरे मस्त दिल्या. आता इवूला इकडे ठेवलंय खालती. आता आपण तिला थोडा वेळ गेम देऊया खेळायला. पकडापकडी गेम आहे, पकडापकडी गेम. ती बघा.
खतरनाक झाली आहे इवो. अरे खेळत होता आणि लॉकॉनी मला आणून दिली आहे कॉफी. आणि तुझी हाय. मग इकडे नाही बसत आहे. आणते ना मग हे 2 कप कसं घेणं एक कप एक हात 2 हात आहेत ना तुला. नाही ये लवकर. आलं. खेळ आता बघा मम्मा बसली आहे तिच्या बाजूला खेळ ना कॉफीचा ग्लास घेऊन. तर तिने खेळणंच बंद केलं. तिचं लक्ष खेळ ना. खेळ खेळ थोडस खेळ 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 मम्मा. मम्मा जाऊ दे बाहेर मग. हो बोल. हो जाऊ बाहेर मम्मा. हो मग प्ले करशील. हो जा मग आता. हो मम्माला बोलली. बघते तू. हा गुगू हो हा तू घेऊ मी तुला घेऊ तुला घेणार थांब. मस्त आमचं कॉफी वगैरे पिऊन झालं आणि मम्मानी इवूला आता मस्त फ्रेश पण केलं. हे बघा किती गोड दिसते इवू. हाय एकदम मस्त चेंज केलंय बघा तिला. आता तिला लागली आहे भूक पण. तर आता मम्मा तिला फीडिंग पण करेल. किती बोलते बघा आता. काय झालं इवू. काय झालं. काय झालं. किती गोड आहे. किती गोड. आता मम्मा तुला फीडिंग करेल. ओके हो. आता इवूला मम्मा फीडिंग करत होते. तर इवू पेंगटला. तर मम्मानी ना तिला इथे झोपवायला घेतलंय बघा. स्वेडल वगैरे केलंय तिला आणि मम्मा तिला झोपवते आता. तर चला झोपून देऊया इवूला. तर आपण बाकीची कामं आहेत ती करून घेऊया. आणि आता आपण आपलं काम करत होतो आणि वाजल्यात आता 10 आणि आपल्याला इवूचा आवाज आला. मम्मा पण इकडे आली आहे आणि ही बघा इवू बघा. गुंड आहे तो. हाय इवू. इवू आणि मम्मा बघा खेळते आता तिच्या बरोबर. शोधायचं तुम्हाला. तर आता इवूचा आपण स्वेडल वगैरे ओपन करूया. सोडायचं म्हणजे नाही शोधायचं. ती तोंडामध्ये बोटू घालते ना तिला बोल. नाही चालेल घालू दे. थोडे दिवस अजून घालेल का नंतर बंद करेल. नंतर दुसऱ्या गोष्टी हो नंतर जे तिच्या हातात येईल ते घालेल. ना हो 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 ग. ते चला आता इवू उठली आहे. आता आपलं काम पण बाकी आहे. काम आपलं झालं नाही अजून. तर आता मम्मा इवू बरोबर थोड्या वेळ खेळेल. आता मम्माने जस्ट इवूला फीडिंग वगैरे केली आहे आणि इवू बघा आता चिडचिड करतोय नुसतं आरडाओरडा करतोय आणि बोटं पण तोंडात घालतोय. बघ तरी. तर आता इवू आता वाजलेत बघा किती 11:15. तर आता इवू किती वाजता झोपेल ते अजून काय माहिती नाही. अजून आमचं जेवण वगैरे पण बाकी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असंच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.